नमस्कार. जर अचानकच हा व्हिडिओ तुमच्या समोर आला असेल तर समजा ही कृष्णवाणी तुमच्यासाठी आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत अध्याय 2 मधला श्लोक 70. या श्लोक मध्ये सांगितलं गेलेलं आहे की जसं समुद्रामध्ये येऊन वेगळ्या वेगळ्या नद्या मिळतात, त्याला कंप्लीट करतात, पण त्याला कधी कुठल्या गोष्टीचा घमंड नसतो. तो जेवढा स्थिर शांत आहे तेवढाच शांत राहतो. तसंच आपल्याला ह्याच्याकडनं शिकायला पाहिजे की खूप अचीवमेंट झालं तरी किंवा दुःख झालं तरी कसं त्या गोष्टीपासून डिटॅच राहायचं. तात्पुरतं आहे हे, आणि हा मेन योग आहे. हे डिटॅचमेंट हे सगळ्यात मोठं योग आहे. दुःखापासून पण सुखापासून पण एक डिस्टन्स मेंटेन करा. जेव्हा आपलं मन असं होतं ना इच्छाविरहित, त्यावेळेला आपण परमानंदाची शांती किंवा ते सुख प्राप्त करू शकतो. जास्तीत जास्त गोष्टींचा अपेक्षा किंवा हव्यास न करता आहे त्या गोष्टीमध्ये समाधानी राहणं, हेच कुठेतरी सांगितलं गेलं या कृष्णवाणीत.